नमस्कार, प्रियांकास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण पावभाजीची रेसिपी पाहणार आहोत। एकदम सोप्या पद्धतीने मी पावभाजी कशी बनवायची ते दाखवले आहे। अगदी सहज कोणी बनवू शकेल अशी ही पावभाजी झालेली आहे। खाण्यासाठी एकदम चटकदार, एकदम मस्त अशी चमचमीत तयार झालेली आहे। आणि ही पावभाजी बनवण्यासाठी तुम्हाला अजिबात कंटाळा देखील येणार नाही आणि चवीला देखील एकदम भन्नाट अशी झालेली आहे। यासोबत आपण मसाला पाव देखील तयार करणार आहोत। तर इथे आपण ही पावभाजी बनवली आहे। यामध्ये याला कलर येण्यासाठी यामध्ये कोणता सिक्रेट इन्ग्रेडियंट वापरायचा हे देखील आपण पाहणार आहोत। आणि पावभाजी बनवताना कोणत्या टिप्स लक्षात ठेवायच्या हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा। आणि प्रियांकास किचन नवीन असेल तर सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉन क्लिक करून ऑल प्रेस करा। सुरुवातीला इथे मी कुकरचा डबा घेतलेला, यामध्ये आपण भाज्या घेणार आहोत। तर हिरवे वाटाणे, त्यानंतर बटाटा आणि फ्लॉवर घालून घेणार आहोत। ह्या भाज्या तिन्ही समप्रमाणात घ्यायच्या आहेत। त्यानंतर यामध्ये अगदी बीटचे थोडेसे तुकडे करून घ्यायचे, तुम्ही किसून देखील घालू शकता, यामुळे याला कलर छान येतो। आता आपण भाज्या चांगल्या स्वच्छ धुवून घेऊयात आणि त्यानंतर यामध्ये पाणी ओतून कुकरमध्ये हा डबा ठेवून आपल्याला 4 शिट्या करून घ्यायच्या आहेत। मीडियम गॅसवर करत असाल तर 3 शिट्या करून घ्या आणि हाय फ्लेमवरती 4 किंवा 5 शिट्या करून घ्यायच्या आहेत। आपण भाजी करण्यासाठी इथे मी कढई घेतली, त्यामध्ये घेऊयात 2 ते 3 चमचे तेल आणि यामध्ये आपण 2 चमचे बटर घालून घेणार। तुम्ही पूर्णपणे ही भाजी बटरमध्ये देखील करू शकता। इथे मी तेल आणि बटरचा वापर केलेला आहे। इथे आपण 2 चमचे बटर घालून घेतलेला आहे। तेल चांगलं गरम झाले की आपण यामध्ये एक अर्धा चमचा जिरं घालून घेणार आहोत। त्यानंतर आपण यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे। इथे मी मीडियम आकाराचे 3 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, ते यामध्ये घालून घेऊयात। कांदा आपल्याला हलकासा कलर याचा चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। दुसरीकडे कुकर देखील होत आहे, तर कुकरला आपण 4 शिट्या करून घेतलेली। भाजी देखील आपल्याला खूप जास्त गाळ देखील शिजवायची नाहीये। तर आता आपण हा कांदा सतत परतत याला कलर चेंज होईपर्यंत चांगला परतून घेऊयात। तुम्ही ते पाहू शकता, कांदा 2 ते 3 मिनिटे चांगला परतून घेतलेला आहे। त्यानंतर आपण यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालून घेणार आहोत। इथे मी 8 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्यामध्ये अर्धा इंच आलं घालून ही आलं लसणाची पेस्ट तयार करून घेतलेली आहे। त्यानंतर याला अगदी अर्धा मिनिटभर चांगले परतून घेऊयात, याचा कच्चापणा गेला पाहिजे। तुम्ही यामध्ये खडा मसाल्यांचा देखील वापर करू शकता, पण मी ते एक सोपी पद्धत दाखवली आहे। आता आपण यामध्ये टोमॅटो घालून घेऊयात। इथे मी मीडियम आकाराचे 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत। टोमॅटो घेताना अगदी लालसर घ्यायचे, म्हणजे भाजी देखील एकदम छान तयार होते। टोमॅटो यामध्ये घालून घेतला की यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहोत, म्हणजे टोमॅटो पटकन शिजला जातो। आणि पुन्हा एकदा याला चांगले परतून घेऊयात। इथे मी गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे। आपल्याला कांदा टोमॅटो चांगला परतून घ्यायचा आहे। थोडेसे परतून झाले की यावर आपण झाकण ठेवून घेऊयात, म्हणजे टोमॅटो आणि कांदा चांगला पटकन शिजला जाईल। त्यानंतर आपण यामध्ये काही पावडर मसाले घालून घेणार आहोत। इथे 2 ते 3 मिनिटे मी हा टोमॅटो चांगला शिजवून घेतलेला आहे, अगदी मऊसूत असा तयार झालेला आहे। इथे जर तळाशी हा कांदा टोमॅटो लागत असेल तर यामध्ये अगदी 1-2 चमचा पाण्याचा वापर करू शकता। आता यामध्ये घालूयात पाव चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त लाल तिखटाचा वापर करू शकता। आता यामध्ये 2 चमचे पावभाजी मसाला घालून घ्यायचा आहे। सुरुवातीला 2 चमचे घालायचे आहे आणि नंतर पावभाजी तयार झाल्यानंतर शेवटी देखील आपण या मसाल्याचा वापर करणार आहोत। मसाले चांगले कांदा टोमॅटोमध्ये मिक्स करून झाले की यावर पुन्हा झाकण ठेवून याला 2 ते 3 मिनिटे चांगले शिजवून घ्यायचे आहे। इथे 2 ते 3 मिनिटं झालेले तुम्ही पाहू शकता, याच्यातील तेल बटर आहे ते बाजूला झालेलं आहे। हा मसाला मस्त असा शिजलेला आहे। आता आपण यामध्ये थोडेसे पाणी घालून घेणार आहोत, कारण हा मसाला तळाशी लागू शकतो। यामध्ये मी सुरुवातीला अगदी 2 ते 3 चमचेच पाणी घालून घेणार आहे। याला चांगले मिक्स करून घेऊयात। दुसरीकडे भाज्या देखील चांगल्या शिजलेल्या आहेत आणि भाज्या मी स्मॅशरने स्मॅश देखील करून घेतलेल्या आहेत। आता आपण त्या स्मॅशरने कांदा टोमॅटो देखील अशा पद्धतीने स्मॅश करून घ्यायचं आहे। याला अशा पद्धतीने स्मॅश करून घेऊयात। भाज्या स्मॅश करताना खूप जास्त देखील गाळ करायचं नाही, भाजीचे कण थोडेफार दिसले पाहिजेत, तरच पावभाजी खाताना मजा येणार आहे। इथे मी कांदा टोमॅटो चांगला स्मॅश करून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण 2 ते 3 चमचे आणखीन पाणी घातलेले आहे, तुम्ही याची तर्री पाहू शकता, एकदम भन्नाट दिसत आहे। आता यामध्ये भाज्या घालून घेऊयात।
भाज्या मी आधी स्मॅश करून घेतलेल्या आहे, तुम्ही ते पाहू शकता भाज्या थोड्याफार देखील दिसत आहेत। अशा पद्धतीने भाजी थोडीफार तरी दिसली पाहिजे, खूप जास्त देखील गाळ करायची नाही। भाजी या मसाल्यामध्ये चांगली मिक्स करून घेऊयात। तर आज आपण ही जी पावभाजी पाहतो ती अगदी सोप्या पद्धतीने बनवली आहे आणि यामध्ये जो आपण मसाले वापरले आहेत ते देखील अगदी कमी वापरले आहेत आणि एकदम भन्नाट अशी तयार होते। तर आपण यामध्ये आणखीन अर्धी वाटी पाणी घालून घेणार आहोत। तुम्हाला भाजीची कन्सिस्टन्सी ज्या पद्धतीने हवी त्या पद्धतीने तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकता। ही भाजी आपल्याला आणखीन थोडी शिजवून घ्यायची आहे, त्यामुळे मी याच्यामध्ये आणखीन 1 वाटीभर पाणी घालून घेणार आहे। भाजी थोडीशी शिजल्यानंतर आपण ज्यावेळेला गॅस बंद करतो तेव्हा ती भाजी थंड होताना देखील आणखीन थोडी दाटसर होते, त्यामुळे यामध्ये सुरुवातीलाच पाणी थोडंसं जास्त वापरायचं। पाणी घालून याला मिक्स करून घेऊयात। तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता, अशा पद्धतीची असली पाहिजे, म्हणजे भाजी शिजल्यानंतर ती थोडीशी अशी दाटसर अशी होणार आहे। आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊयात। मीठ घालताना आपण टोमॅटोमध्ये देखील मीठ घातलेलं आहे, लक्षात ठेवून अंदाजाने मीठ घालून घ्या। याला चांगले मिक्स करून यावर झाकण ठेवून आपल्याला 4 मिनिटे ही भाजी शिजवून घ्यायची आहे। इथे 4 ते 5 मिनिटं झालेली भाजी मस्त अशी शिजलेली आहे। याच्यावर जी तर्री आहे ती मस्त अशी दिसत आहे। याला चांगले मिक्स करून घेऊयात। सुरुवातीला जरी ही भाजी आपल्याला पातळ वाटत असेल तरी आपण गॅस बंद केल्यानंतर याला एक दाटसरपणा येतो। इथे भाजी छान अशी शिजलेली आहे। आता आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात आणि याला चांगले मिक्स करून घेणार आहोत। यामध्ये मी आणखीन 1 चमचा बटर घालून घेणार आहे। सुरुवातीला आपण 2 चमचे बटर घातलं होतं, त्यानंतर इथे 1 चमचा बटर घातलेला आहे आणि पुन्हा एकदा याला चांगले मिक्स करून घेऊयात। तुम्ही ते पाहू शकता एकदम भन्नाट अशी ही भाजी झालेली आहे। याची कन्सिस्टन्सी देखील एकदम मस्त अशी आलेली आहे। इकडे भाजी तिकडे पाणी असं झालेलं नाहीये। याच्यावरची तरी देखील पाहू शकता एकदम भन्नाट तयार झालेली आहे। आता यामध्ये आपण शेवटी 1 चमचा पावभाजी मसाला घालून याला चांगले मिक्स करून घेणार आहोत। अशा पद्धतीने पावभाजी मसाला अगदी शेवटी देखील थोडासा घातला तर याला या पावभाजीची चव आहे ती आणखीन थोडी वाढणार आहे। इथे आपली भाजी सर्व करण्यासाठी तयार झालेली आहे। तुम्ही ते पाहू शकता एकदम भन्नाट अशी ही भाजी दिसत आहे, अगदी एकसारखी तयार झालेली। यामध्ये आपण ज्या भाज्या वापरल्या त्या देखील इथे छान अशा दिसत आहेत। तुम्हाला जर आणखीन थोडी लालसर हवी असेल तर तुम्ही इथे खाण्याचा कलर थोडासा वापरू शकता। आता आपण पाव भाजण्यासाठी घेऊयात। इथे मी पॅन घेतलेला आहे, यामध्ये अर्धा चमचा बटर घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये एक थोडंसं पावभाजी मसाला देखील घालून घेऊन याला पावाला चांगलं लावून पाव चांगले भाजून घेणार आहोत। पाव एकदम कुरकुरीत असे तयार होतात। याला बटर लावून दोन्ही साईडने देखील पाव चांगले भाजून घेऊयात। इथे आपले पाव तयार झालेले आहेत। आता आपण सर्व करण्यासाठी घेऊयात। तुम्ही ते पाहू शकता आज आपण एकदम सोप्या पद्धतीने पावभाजी कशी बनवायची ते पाहिलेले आहे। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्रियांकाज किचन नवीन असेल तर सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉन क्लिक करून ऑल प्रेस करा, म्हणजे तुम्हाला येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळते। तुम्ही अशा पद्धतीने पावभाजी बर्थडे पार्टीसाठी किंवा घरी कोणीतरी पाहुणे आले तर तुम्ही नक्की बनवून पहा। यामध्ये थोडंसं बटर घालून घेऊयात। यासोबत आपल्याला कांदा, कोथिंबीर आणि लिंबू देखील खाण्यासाठी घ्यायचं आहे। एकदम परफेक्ट अशी ही भाजी तयार झालेली आहे। इथे मी मसाला पाव देखील एकदम भन्नाट दिसत देखील आहे। तर तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।